नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुमचं वय 30 किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील किंवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या इन्व्हेस्टमेंट फक्त 30 किंवा 30पेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठीच नाही, तर ज्यांनी आत्ताच नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, कुठेतरी छोटी मोठी नोकरी करत आहेत, त्यांनीसुद्धा ह्या इन्व्हेस्टमेंट केल्या तर त्यांना तर दुप्पट फायदा मिळणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात आणि जाणून घेऊयात की कोणत्या अशा इन्व्हेस्टमेंट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला हवी. मला विचाराल तर नोकरी लागल्यानंतर सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये करायला हवी. आता तुम्ही म्हणाल हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट थोडीच आहे. पण मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंटच आहे. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली तर पुढे तुम्हाला लाँग टर्म याचे खूप चांगले बेनिफिट आहेत. म्हणजे जेव्हा आपण तरुण असतो त्यावेळेस आपल्याला कुठलाही आजार किंवा कुठलाही काही होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं, पण काही सांगू शकत नाही मित्रांनो. आजकाल खूप असे आजार आहेत की जे कुणालाही होऊ शकतात. म्हणजे डेंग्यू होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो, काहीही होऊ शकतं आणि यामध्ये आपले जे सेव्ह केलेले पैसे आहेत ते वाया जातात. काही कामासाठी आपण दर महिन्याला काही अमाऊंट सेव्ह करतो आणि ती अमाऊंट आपल्याला कशासाठी तरी वापरायची असते, पण अचानक मध्येच जर काही आजारपण आलं तर त्यामध्ये भरपूर पैसे खर्च होतात. आणि आजकाल मेडिकल खूप महाग आहे, हॉस्पिटलचा खर्च खूप जास्त होतो. साधा तुम्हाला डेंग्यू मलेरिया जरी झाला तरी तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपये सहज खर्च होतात तुमचे. आणि जर असं प्रत्येक वर्षी काही ना काही फॅमिलीमध्ये होत गेलं तर त्यासाठीही आपले बरेच पैसे खर्च होतात. त्यामुळे सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर ती हेल्थ इन्शुरन्समध्ये करा. कुठलीही चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्या जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये येणारे तुमचे जे खर्च आहेत, अनवॉन्टेड जे खर्च आहेत ते त्याच्यामुळे कमी होतील. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स. आता तुम्ही म्हणाल की काय तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स याबद्दल सांगताय. पण मित्रांनो, जशी आपल्याकडे एखादी बाईक असेल किंवा कार असेल त्याचा आपण इयरली इन्शुरन्स करतो, त्याच प्रकारचा इन्शुरन्स तुम्ही स्वतःचा का नाही करत? ते तेवढं महत्त्वाचं आहे. तर आपलं शरीर किंवा आपणसुद्धा आपल्या फॅमिलीसाठी तितकेच महत्त्वाचे आहोत. त्यामुळे आपल्याला हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स करायलाच हवा. आता लाईफ इन्शुरन्समध्ये पण 2-3 प्रकार आहेत. तुम्ही मनी बॅक पॉलिसी काढू शकता किंवा तुम्ही लाईफ टाईम कवरवाली पॉलिसीज काढू शकता किंवा तुम्ही एकदम प्युअर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच टर्म इन्शुरन्ससुद्धा काढू शकता. टर्म इन्शुरन्समध्ये फायदा हा असतो की तुम्हाला काही रिटर्न मिळत नाही. म्हणजेच काय, तर मनी बॅकमध्ये आपल्याला काय मिळतात की एक सर्टन पिरियडनंतर तुम्ही पॉलिसी प्रीमियम म्हणून जी अमाऊंट तुम्ही पेड केलेली असते त्याच्या बदल्यात तुम्हाला दर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला एक सर्टन अमाऊंट मिळते किंवा मग पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला एक अमाऊंट मिळते. त्याऐवजी जर तुम्ही टर्म इन्शुरन्स काढला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अमाऊंट मिळत नाही, पण तुम्हाला डेथ क्लेम जो आहे तो खूप मोठ्या अमाऊंटचा मिळू शकतो. जे तुम्ही 50 लाखाची पॉलिसी किंवा 1 करोडची पॉलिसीसुद्धा काढू शकता, ते पण एकदम कमी पॉलिसी प्रीमियमवरती. कार लोन, होम लोन, बाईक लोन अशा प्रकारचे लोन्स आपण घेतो आणि अचानक आपल्याबरोबर जे घडायला नको होतं ते घडलं तर आपण जे केलेले लोन्स आहेत ते कोण भरणार? किंवा आपण स्वतः जर अर्निंग पर्सन असो आपल्या फॅमिलीचा, तर आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला काहीतरी असायला हवं, त्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणून इन्शुरन्स सर्वात पहिली गोष्ट आहे जी तुम्ही करायला हवी. हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स. तर टर्म इन्शुरन्स हा एकदम प्युअर प्लॅन आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा, तुम्ही कमी प्रीमियमवरती जास्त लाईफ कवरच्या पॉलिसीज विकत घेऊ शकता. तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट करा. आणि जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला टर्म इन्शुरन्स यावर एक व्हिडिओ करून देईन. यानंतरची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. आता स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट म्हणजे आपण स्टॉक मार्केट म्हटलं की आपल्यासमोर येतं की स्टॉक मार्केटमध्ये पैसे घातले की आपले बुडले जातात किंवा आपल्याला पैसे मिळतच नाहीत, म्हणजे आपण बर्बाद होतो, आपल्याला त्याची चटक लागते, हे ते असे नको ते गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक सांगत असतात. पण तसं नाही आहे. तुम्ही जर त्या गोष्टी एका चांगल्या सिस्टमॅटिक वेने जर घेऊन गेलात तर तुम्हाला त्यातनं नक्कीच फायदा होणार आहे. मी तुम्हाला काही 2-3 स्टॉकचे एक्झाम्पल सांगतो. सपोज 2016मध्ये तुम्ही हिंदुस्तान लिव्हर नावाची कंपनी तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल, आपण सगळे त्या कंपनीचे प्रोडक्ट डेली रुटीनमध्ये वापरतो. तर ह्या हिंदुस्तान लिव्हरचे 2016मध्ये म्हणजे आजपासून साधारण 8 वर्षापूर्वी 2016मध्ये 8 जानेवारीला या कंपनीची शेअरची प्राईस होती 809 रुपये. 1 जानेवारीला या शेअरची प्राईस आहे 2600 रुपये. म्हणजे एखादा शेअर या कंपनीचा विकत घेऊन ठेवला असता तर आज त्या 800 रुपयाचे 2600 रुपये झाले असते. म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही आहे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्ही एकत्र पैसे घेऊन या आणि त्याच्यामध्ये टाका. आपल्या मंथली जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्यातनं 500 रुपये, 100 रुपये, 200 रुपये जे काही तुमच्याकडे उरतील
त्या पैशांमधून अशा प्रकारचे स्टॉक्स 1-1, 2-2, 3-3 जसे जेवढे तुम्हाला जमतील तेवढे घेत राहा. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा लार्ज कॅप कंपनीजमध्ये जर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे पैसे कधीही बुडत नाही. जे तुम्हाला असे यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज असे येतील की 100 रुपयाचा स्टॉक 1000 रुपये गेला, 100 रुपयाचा स्टॉक 500 रुपयावरती गेला, तर अशा टाईपच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे थोडीशी रिस्की असते. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या जसे हिंदुस्तान लिव्हर असेल, नेस्ले असेल, टाटा असेल, रिलायन्स असेल, HDFC बँक असेल, SBI बँक असेल, तर ह्या कंपनीजमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही. कारण की त्यांच्याकडे असलेलं मार्केट कॅपिटल हे सगळ्यात जास्त आहे, कारण की त्यांच्यावरती स्टॉक मार्केट चालतं. तर अशा कंपनीजमध्ये जर तुम्ही 1-1, 2-2 शेअर्स विकत घेतले, मी एकाच कंपनीचे म्हणत नाही आहे, मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो आहे. नेस्ले इंडिया लिमिटेडचं 2016मध्ये 8 जानेवारीलाच ह्या स्टॉकची प्राईस होती 5,600 रुपये आणि आत्ता त्या स्टॉकची प्राईस आहे 27,000 रुपये. 2016मध्ये तुमच्याकडे एखादी 5-6 हजार रुपये असते आणि ते 5-6 हजाराचं तुम्ही एखादा स्टॉक घेऊन ठेवला असता, तर आज त्या स्टॉकची किंमत किती झाली आहे? TCS या कंपनीबद्दल पण तुम्हाला माहिती असेल. या कंपनीचा 1 जानेवारी 2016ला प्राईस होती 1,200 रुपये आणि आत्ताची प्राईस आहे 3,800 1 जानेवारीला. एवढे चांगले रिटर्न अशा टाईपचे स्टॉक्स देतात. तुम्ही जर चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. स्टॉक जे तुम्ही घेणार ते एकाच कंपनीचे न घेता 10 कंपन्या अशा निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक घ्यायचे आहेत. म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला रिटर्न चांगले नाही मिळाले तर दुसरी कंपनी ते रिटर्न रिकवर करून देते. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही स्टॉक्स विकत घ्या. पण जर तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज नसेल, तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तर तुम्ही काय करा, साधं सिंपल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुमचा जो फंड मॅनेजर आहे ते सगळं मॅनेज करणार, म्हणजे कुठला स्टॉक घ्यायचा कुठला नाही घ्यायचा हे सगळं काम त्याच्यावरती सोपवून द्या आणि तुम्ही एक चांगला फंड निवडून त्याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी थांबा. मी या अगोदरही म्युच्युअल फंडवरती 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की पहा. तुम्हाला कळेल की म्युच्युअल फंडमधनं किती चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजे यामध्ये सुद्धा बरेच टाईप आहेत. स्मॉल कॅप फंड, मिड कॅप फंड, लार्ज कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड, फ्लेक्झी कॅप फंड, अशा वेगवेगळे फंड आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न मिळवू शकता. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि नंतर पण अजून तुम्ही एक सेफ पर्याय शोधतायत इन्व्हेस्टमेंटचा, तर तो आहे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपल्या आई वडील अगोदरपासून त्यांच्याकडे असलेली काही सेव्हिंग गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत आलेले आहेत आणि त्याचा आपल्याला आता समजतं आहे की किती चांगले रिटर्न मिळतात. म्हणजे 2000 साली जेव्हा गोल्डचा रेट 5 किंवा 6 हजार रुपये असेल तोळा आणि आजचा रेट आहे 62,000, 63,000, 64,000 तोळा, एवढं महाग झालं आहे सोनं. आणि त्याचे रिटर्न तर आता तुम्हाला समजतं आहे 6,000वरनं 60,000 रुपये तुम्हाला मिळतात पुढच्या 20 वर्षामध्ये. आणि गोल्डमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमची कधीही वाया जात नाही. ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्या घरामध्ये कधी काही इमर्जन्सी आली तर आपण लोन करतो आणि ते लोन कुठलं असतं तर गोल्ड लोन असतं. आपल्याकडे जर दुसऱ्या प्रॉपर्टीज आहे पण त्याच्यावरती लगेच आपल्याला इन्स्टंट लोन मिळत नाही, पण गोल्ड ही अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला इन्स्टंट लोन मिळतं. गोल्ड लोनवरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा सगळ्यात कमी लागतो. म्हणून मी सांगतो गोल्डमध्ये सर्वांनीच थोडीफार तरी इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी. आपल्याकडे थोडंफार तरी गोल्ड असायलाच हवं जे आपल्याला इमर्जन्सीमध्ये मदत करेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 महत्त्वाच्या इन्व्हेस्टमेंट सांगितलेल्या आहेत ज्या सर्वांनी करायला हव्यात. यातील पहिली इन्व्हेस्टमेंट आहे हेल्थ इन्शुरन्स, नंतर लाईफ इन्शुरन्स, नंतर स्टॉकमध्ये थोडेफार इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट. यापेक्षाही जास्त प्रकार असू शकतात, पण माझ्या मते हे सगळ्यात 5 महत्त्वाचे पर्याय आहे ज्याच्यामध्ये जो कोणी बिगनर आहे ज्याने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे ज्याला, त्याने ह्या 5 मध्ये इन्व्हेस्ट करायलाच हवेत. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन पण ऑन करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर ते पाहता येतील. त्याचबरोबर आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स नक्की करा. नक्की मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.